बांगलादेशातील तणाव प्रचंड वाढला। बांगलादेशात निर्माण झाली युद्धजन्य परिस्थिती। सरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केलंय। बांगलादेशमधील हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस राजीनामा देणार का? मोहम्मद युनूस यांची स्पष्टोक्ती। नेमकं काय म्हणाले युनूस? नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बांगलादेशमधील हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस हे राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचं समजतंय। देशातील राजकीय परिस्थिती आणि त्यात सुरू असलेल्या घडामोडी यामुळे युनूस चिंतेत आहेत। अशा वातावरणात आपल्याला उत्तम काम करता येईल का, याबाबत युनूस यांना शंका असल्याचं म्हटलं जातंय। यातच आता बांगलादेशमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं समजतंय। 1971च्या मुक्ती संग्रामात ज्या पद्धतीने बुद्धजीवी मारले गेले त्याच पद्धतीने देशातील व्यावसायिकांना मारले जात असल्याचा मोठा आरोप बांगलादेशमधील एक प्रमुख व्यावसायिक समुदायाचे नेते शौकत अजीज रसेल यांनी सांगितले। अधिकाधिक लोक बेरोजगार झाल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल असा दावाही त्यांनी केलाय। कामगारांना बोनस आणि पगार कसे द्यायचे हे आम्हाला माहित नाही असेही रसेल यांनी म्हटलेलं आहे। सरकार गुंतवणूकदारांना आमंत्रित करत आहे, परंतु परदेशातील गुंतवणूकदारांना हे चांगलेच माहिती आहे की बांगलादेशात गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय नाही। त्यांना माहित आहे की व्हिएतनाम बांगलादेशपेक्षा जास्त फायदेशीर आहे असेही रसेल यांनी सांगितले। दरम्यान सरकारी प्राथमिक विद्यालयांमध्ये शिक्षकांनीही विविध मागण्यांसाठी अनिश्चित काळापर्यंत काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। बांगलादेशमधील परिस्थिती अधिकाधिक तणावपूर्ण होत चालल्याचं सांगितलं जातंय। मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या धोरणांविरुद्ध नागरी प्रशासन आणि व्यावसायिक क्षेत्रात निदर्शने सुरू आहेत। ढाका शहरात परिस्थिती बिकट होत चाललेली आहे। रविवारी सरकारी कर्मचाऱ्यांनी बांगलादेश सचिवालयात सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने केली। प्रस्तावित सरकारी सेवा सुधारणा अध्यादेश 2025 विरोधात ही निदर्शने करण्यात येत आहेत। हा अध्यादेश मागे घेण्याची मागणी केली जात आहे। आंदोलकांनी या अध्यादेशाला काळा कायदा म्हटलंय। दुसरीकडे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। राष्ट्रीय महसूल मंडळाचे अधिकारी ही नवीन अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशी सामूहिक सुट्टीवर गेले आहेत। बांगलादेशातील सर्व आयात निर्यातीची कामे अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्याचं म्हटलं जाते। बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी म्हटलंय की बांगलादेश सध्या युद्ध सदृश्य परिस्थितीतून जात आहे। अवामी लीग पक्षावर बंदी घालण्यात आल्यापासून देशात युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे देश पुढे जाऊ शकत नाही। सर्व काही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। आपण पुन्हा गुलामगिरीकडे ढकलले गेलो आहोत असे मोहम्मद युनूस यांचे माध्यम सचिव शफीकुल आलम यांनी एका जारी केलेल्या निवेदनात म्हटलं गेलंय। या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोहम्मद युनूस यांनी राजकीय अतिथीगृहात झालेल्या 2 वेगवेगळ्या सत्रांमध्ये विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या 20 नेत्यांची भेट घेतली। यामध्ये अवामी लीगवर बंदी घालण्यात आल्यापासून परिस्थिती अस्थिर करण्याचे सतत प्रयत्न सुरू आहेत। यापासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे असे या बैठकींमध्ये युनूस यांनी म्हटलंय। या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान युनूस यांनी देशात निवडणुका घेण्यासाठी आणखी 6 महिन्यांचा कालावधी मागितलाय। यावर्षी डिसेंबर ते पुढील वर्षी जून दरम्यान निवडणुका होतील। युनूस यांनी रविवारी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय की ते पुढील वर्षी 30 जून पर्यंत पदावर राहणार नाहीत आणि त्या अंतिम मुदतीपूर्वी राष्ट्रीय निवडणुका होतील।